कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. युनिव्हर्सिटी बीफार्म. बीफार्मला युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात कमी मार्कावर प्रवेश घेतलेला विद्यार्थी होतो. वर्गातील कल्पना गांधी तर मेडिकलला न जाता फार्मसीला आली होती. आणखी असे 1-2 जण होते की त्यांना मेडिकलला ऍडमिशन मिळत असतानाही ते फार्मसीला आले होते. मी बीफार्मला शिकत असताना रिलायन्सचा अनिल अंबानी आमच्या बरोबरच बीटेक करत होता. त्याने मी संपादक असलेला युनिव्हर्सिटीच्या इको मॅगझिनला रिलायन्सची जाहिरात दिली होती. तो पुढे एवढा मोठा येईल असे मला तरी लक्षात आले नव्हते. तर तो रिलायन्सच्या मालकाच्या मुलासारखा आमच्या सगळ्यांशी वागत होता. मी युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतल्यावर लिखाणावर कॉन्सन्ट्रेट केले. दर आठवड्याला एक सायन्स विषयी लेख वृत्तपत्रात येऊ लागला. युनिव्हर्सिटीत वेगवेगळी आंतरराष्ट्रीय पाक्षिके, मासिके वाचून त्यावर आधारित कार्यक्रम मी आकाशवाणीवर करत होतो. त्या सगळ्या गडबडीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले. बीफार्मच्या पहिल्या वर्षाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग नावाचा विषय होता. त्याला एक मराठी प्राध्यापक होते. मी थेट त्यांच्या त्याच वर्षीच्या शेवटच्या लेक्चरला गेलो आणि सगळ्या असाइनमेंट त्यांच्याकडे दिला. तू आजच ऍडमिशन घेतलीस का, सरांनी मला विचारलं. नाही, त्यांनी लेट ऍडमिशन घेतली, वर्गातल्या इतर मुलांनी हसत सांगितलं. त्यांच्यावर विश्वास ठेवून सरांनी मला पास केलं. दुसऱ्या वर्षाला मला फर्स्ट क्लास मिळाला. बीफार्मच्या 3ऱ्या वर्षी म्हणजे आमच्या फायनलच्या वर्षी लिखाणाला आणि आकाशवाणीवरील कार्यक्रमाला माझा जास्त वेळ जात होता. 3ऱ्या वर्षी आम्हाला फिजिकल केमिस्ट्री नावाचा विषय होता. त्या विषयाला एक साऊथ इंडियन माणूस लेक्चरर म्हणून होता. तो काय शिकवायचा हे मला समजायचेच नाही. त्यापेक्षा पुस्तकांमधून जास्त कळत असे. तो PhD 6-7 वर्ष करत होता आणि एवढा वेळ PhDला लागत असल्याने मला वाटतं तो फ्रस्ट्रेट झाला होता. त्याची नेहमी तक्रार असे की मी त्याची लेक्चर्सना बसत नाही म्हणून. मला पुस्तकांमधून जास्त कळायचे. त्याच्या सतत मला टोमणे मारण्याने मी वैतागलो आणि त्याच्या लेक्चर्सना बसलेच सोडून दिले. आमच्या वेळी फायनल इयर बी फार्मला असताना
फार्मॅकोलॉजी नावाचा विषय होता. त्याचे डॉक्टर राव नावाचे प्रोफेसर होते. त्या राव सरांना जे रिटायरमेंट आलेले होते एक वाईट सवय होती. आमच्या वर्गातल्या एका मुलीला मेघाला पाहून ते शिकवायचे. इतर 12-13 मुलं वर्गात आहेत याचे भानही त्यांना नसायचे. वर्षभर त्यांनी असे शिकवले. फायनल परीक्षा आली तेव्हा ते फार्मॅकोलॉजीचे पेपर सेटर आहेत असे आम्हाला कळले. त्यावेळी बीफार्मची 3च कॉलेजेस होती आणि यंदा कुठले पेपर्स कुठल्या कॉलेजमधून सेट होणार आहेत याची खबरबात मला वाटते सर्वांनाच लागायची. आम्ही त्या मुलीला राव यांच्या केबिनमध्ये जाऊन डिस्कशन करायची सूचना केली. तिनेही आढेबडे घेत ते मान्य केले. आम्ही सारे विद्यार्थी केबिन पासून सुमारे 20 फीटांवर उभे राहिलो होतो. ती मुलगी 1.5 तासानंतर बाहेर आली आणि आम्हा सगळ्यांनाच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तिनं खुलेआम सांगितले. त्या वर्षाचा त्या विषयाचा पेपर तसाच डिक्टो निघाला आणि वर्षभर प्राध्यापक रावने एंटरटेन केल्याची त्या मुलीची पुण्याई सगळ्यांच्या कामाला आली. ही कहाणी मी 1979 ची सांगतो आहे. आज पेपर्स सर्वच परीक्षांचे किती लोकांना मिळत असतील कोण जाणे. आणखी एक गंमत फार्मास्युटिकल प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये झाली. डॉक्टर लाला जे आता कालिना येथील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य आहेत किंवा होते, ते फार्मास्युटिकल प्रॅक्टिकल मध्ये परीक्षेमध्ये एक्झामिनर म्हणून आले होते. आम्हाला इफरवेसंट ग्रॅन्युल्स परीक्षेमध्ये बनवायचे होते. त्यालाच मार्केटमध्ये इरोस फ्रूट सॉल्ट म्हणून ओळखले जाते. मी स्वतःचा आगळा वेगळा फॉर्म्युला वापरून इफरवेसंट ग्रॅन्युल्स बनवले. त्याचे सॅम्पल सबमिट केले. वायवा झाला. मी प्रश्नांना चांगली उत्तरं दिली. दुसऱ्या दिवशी आमच्या डेमॉन्स्ट्रेटर कमला मॅडमबाई सांगत आल्या, मिस्टर थत्ते, युअर एफरवेसंट ग्रॅन्युल्स were so great that Dr. Lala was showing us the sample as the best sample in the whole batch. रिझल्ट लागला. मार्कलिस्ट आली. मी बॅच मध्ये त्या विषयाच्या प्रॅक्टिकल मध्ये पहिला आलो होतो आणि तेही माझ्या स्वतःच्या इफरवेसंट ग्रॅन्युल्सच्या फॉर्म्युलामुळे. तिसरी आणि शेवटची आठवण सांगतो ती फार्मॅकोलॉजिकल प्रॅक्टिकल परीक्षेमधली. त्यावेळी 3 औषधं आम्हाला दिली जायची. त्याची ओळख पटवायची टेस्ट असायची आणि 30 परीक्षा असायची. म्हणजे ती औषधं कोणती आहेत ते बेडकाच्या हृदयावर होणारे परिणाम बघून सांगायचे. त्याला आधी बेडकाचे डिसेक्शन व्हायचे, मग त्याचे हृदयाला पिन लावून एका फिरत्या काजळी लावलेल्या ड्रम भोवती फिरवायचे. मग त्या हृदयात एक औषधं टाकायची आणि त्यांच्या होणारे रिएक्शन वरून ती औषधं ओळखायची. आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये एक लॅब असिस्टंट होता. विद्यार्थ्यांना आणि त्यातही मराठी विद्यार्थ्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करायची अशी त्याची निर्मळ भावना होती. त्याने मला आणि इतर मुलांना ती 3 कोणती आहेत औषधं हे तर सांगितलेच, पण त्या औषधांची ओळख देणारे काळी काजळी लावलेले ड्रम्सही त्यावर योग्य ते मार्किंग हाताने करून आम्हा विद्यार्थ्यांना दिले. अर्थात तेच ड्रम्स आम्ही एक्झामिनरला दाखवले आणि 80% मार्क्स त्या परीक्षेत मिळवले. आज 45 वर्षांनी हे खरे सांगायची हिंमत मी केली. इतर वर्गातले किती मुलं हे सांगतील हे कोणाच ठाऊक. बीफार्मच्या 3ऱ्या वर्गात मी वर्गात 7वा-8वा आलो. मला एमफार्मलाही ऍडमिशन मिळाली असती
पण जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला ऍडमिशन मिळाल्यानं मी एमफार्मची ऍडमिशन सोडली. त्यामुळेच UDCT या विख्यात संस्थेशी संबंध संपुष्टात आले आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला मी MMS ला प्रवेश घेतला.